एक मोठी बातमी समोर येते। तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 3 आरोपी ज्यांना केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सरकारी वकिलांनी जे दावे केले होते त्या दाव्याला न्यायालयाने प्रतिसाद दिलाय आणि 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आता माझ्यासोबत आहेत। उद्धव, या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नक्कीच प्रशांत सर, कारण की अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे। खून आणि अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्याचं हे प्रकरण होतं। जोरदार पद्धतीने बाळासाहेब पोलीस सरकारी वकील आहे, त्यांनी आता बोलण्यास नकार दिला। त्यांनी आज सांगितलं की तपासावर परिणाम होईल, या सगळ्यामुळे मी काही बाहेर बोलणार नाही। मात्र आतमध्ये त्यांनी जबरदस्त असा युक्तिवाद जो आहे तो केला आहे। अनेक गोष्टींचा उलगडा जे आहे ते या केस संदर्भामध्ये कोर्टासमोर त्यांनी मांडला आणि त्यामुळे कुठं ना कुठं या तिन्ही आरोपींना त्या कोर्टाने 14 दिवसाची कस्टडी सुनावलेली आहे। सीआयडी कडे हे तपास आहे, त्याच्यामुळं सीआयडी 14 दिवस या आरोपींचा जो आहे तो तपास करणार आहे। एकंदरीत बघितलं तर अत्यंत महत्वाचा हे यश म्हणावं लागेल सीआयडी पोलीस आणि सरकारी वकिलांसाठी, कारण की आरोपीची कस्टडी अत्यंत महत्वाची होती आणि कुठं ना कुठं त्यामुळे जे आहे ते मागणीला यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावलेला होता। काय होते कोर्टाचा कशा पद्धतीचे निर्णय येतोय याकडे संबंध राज्याचं लक्ष होतं। आता कोर्टाने जो 14 दिवसाचा पीसीआर दिल्यानंतर एक समाधान कुठं ना कुठं पोलिसांच्या चेहऱ्यावर, सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला या ठिकाणी दिसते। सगळ्यात महत्वाची गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये उद्धव आपल्याला सांगावी लागेल ती म्हणजे या सगळ्यांना ऑपरेट करणारा आका कोण आहे। या सगळ्यांना ह्या सगळ्या संदर्भातले आदेश कोणाच्या माध्यमातून गेले आणि ही संपूर्ण घटना, ही हत्या प्रकरण, संतोष देशमुख यांचं अपहरण, या सगळ्या गोष्टी कोणाच्या आदेशानं झाल्या तिथपर्यंत पोहोचणं आता सीआयडी साठी खूप महत्वाचं आहे। नक्कीच सरकारी वकिलांनी ह्या बी प्रामुख्याने गोष्टी ज्या आहेत कोर्टासमोर मांडल्या की बाबा ह्याच्यामध्ये राजकीय वर्दास्त कशा पद्धतीने आहे का याचा तपास आम्हाला करायचा आहे। या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे याचा देखील तपास आम्हाला करायचा आहे आणि त्यामुळेच आम्हाला या आरोपींची कस्टडी अत्यंत महत्वाची आहे। आपण जर कमी कस्टडी दिली तर आम्हाला तपास करायला कालावधी जो आहे तो कुठं ना कुठं कमी जाईल आणि त्यामुळं सामान्य कोर्टाने या आरोपीची कुठलीही दयामाया न दाखवता यांना जे आहे ते कस्टडी जे आहे ते आम्हाला द्यावी। एकंदरीत आपण बघितलं तर सरकारी वकिलांनी एक प्रमुख मुद्दा उपस्थित केला की हे जे आरोपी होते यांना कुठलाही पस्तावा नव्हता। हे इतकी मोठी घटना करून देखील त्यांना कुठला पस्तावा नव्हता आणि त्यामुळेच जो आहे तो त्यांचा कुठं ना कुठं या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय। नक्कीच उद्धव, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। तिन्ही आरोपींना, संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।